Have you tried the example of profile line based on that intersection of line? Okay, so frontal line MN intersecting line AB. I think that problem was given for the homework. Anybody has tried? Yes or no? Answer should be yes or no. Yes, sir. Okay, if you have tried, then why you are not shared on my WhatsApp for checking purpose? Have you shared? No, sir. You share immediately. I will check. Boy side. Anybody has tried that frontal line MN intersecting line AB? See, we are putting a lot of time in understanding these typical types. Okay, these parallel lines, perpendicular line, intersecting lines. These are the typical types. Okay, so for understanding these types, lot of practice is required. Lot of time needs to be given. खूप काम वेळ द्यावा लागतोय तर ते समजतं लवकर, नाहीतर काय होणार नाही लक्षात ठेवा. So you will waste your time, I will waste my time in the delivering the lecture. So what is the final outcome? Boy side, no response. बोला काय तर मुलामध्ये. Okay, some are saying just try केले पण जमलेलं नाही. Let it be. You share it on my WhatsApp. How what efforts you put. जे तुम्ही ड्रॉ केले ते तसं तसं पाठवा मला. Let me check. But when I give the corrections, I think are you doing it or not? I don't know. Yes, मी करेक्शन देतो तुम्ही करताय का परत नाही? हॅलो. Yes, sir. मी ज्यावेळेस करेक्शन देतोय त्यावेळेस करेक्शन करत चला. See, मी आधीच सांगितलेलं आहे, ग्राफिक्स इज द सब्जेक्ट ऑफ ओनली प्रॅक्टिस. इफ यू फेल टू प्रॅक्टिस, your result will not be positive. Okay, this is the specialty of this subject. Tremendous practice is required every day. 1.5 hours should be given at any cost. So timing also I have given 10 to 11:30 in the evening. 10 to 11:30 every day. Then only you will get an idea of this subject. Otherwise, if you do for 2 days continuously, then there's a break of 2 days, 3 days. Then later on you will start preparation. So you will not get anything later on. परत काहीच करणार नाही तुम्हाला. जर तुमची कन्सिस्टन्सी तुटली, कंटिन्युटी तुटली, तर ते पुढे येणार नाही, लक्षात ठेवा. ओके, मुलामध्ये कोणी केलंय का नाही? काहीतरी बोला की राहू. हॅलो, तुषार मेटकरी. Yes, sir. सॉल्व केले की नाही? बोला काय तर, स्पीक समथिंग ना. मी तुम्हाला पनिशमेंट कधी केलेलं नाही बोलल्याबद्दल. केली पनिशमेंट कधी? बोलत चला, काय अडचण आहे, कुठे आहे, काय असं. हे मला असा क्लास पाहिजे. आणि माझं रेकॉर्ड आहे, लक्षात ठेवा, डिव्हिजन बी चं. ऑलवेज ऍक्टिव्ह स्टुडंट्स. आय मेक द स्टुडंट ऍक्टिव्ह. आय लाईक द ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इन द क्लास. असं डल नकोय मला. कुठलं मेन लाईन आहे ना. हा, ठीक आहे. आय विल रिपीट दॅट पॉइंट. ओके, हा बोला अजून. हे इमिडिएट यायला पाहिजे बघा. हे तुम्ही नाऊ यू आर टेलिंग मी वाय यू आर नॉट टोल्ड ऑन सेम डे. पटकन. अदरवाइज इफ आर डू नॉट वॉन्ट टू डिस्टर्ब द लेक्चर, यू कॅन कॉल मी ना. थ्रू कॉल ऑल्सो आय कॅन हेल्प यू. See, you can call me. You can call me for your difficulty up to 10 in the evening. No problem. I will help. I will give the time to you only. Okay. So please, you have to be very serious about practice. So you are learning very interesting subject. व्हिडिओ बघितला होता. हाँ. व्हिडिओ बघितला होता पण त्यात हिंमत होतं म्हणून आता सांगितलं. ठीक आहे. Good thing. I appreciate. But still, if some gap is there now, you should tell immediately. You can call me. मी तुम्हाला टायमिंग दिलं. You can call me up to 10 in the evening for your difficulties.
रात्रीचे 10 वाजेपर्यंत जर मला कॉल केला आणि तुम्हाला कुठे शंका आली तिथं सॉल्व्ह करायचं आहे, यू कॅन कॉल. आय विल रिसीव्ह अ कॉल अँड आय विल आन्सर. बट डोंट मेक अ बंच ऑफ डाउट्स. प्रॅक्टिस थांबवायला लक्षात ठेवा, कारण हा जो स्पिरिट आहे प्रॅक्टिसचा, हा मिस होता कामा नये लक्षात ठेवायचं. कसलाही डाऊट असू दे, कसं आहे, तुम्ही तुमचे प्रयत्न दिसले पाहिजेत. सर मी असं असं केलेलं आहे आणि इथून पुढे मला जमेन आहे. बघा काही एका विद्यार्थ्यांनी खूप छान आन्सर ड्रॉ केलं होतं. त्यांना मी करेक्शन दिले की जे प्रोजेक्शन्स ह्या x3 y3 लाईनला परपेंडिक्युलर पाहिजे. आय विल बघा कोण आहे ते, रोल नंबर सांगा फक्त. बोला. हॅलो. B33. येस, B33. रिअली अप्रिशिएटिंग थिंग की बाबा तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे, शेअर केलंय मला व्हॉट्सअपवरती आणि त्याच्यावर तुम्हाला मी रिप्लाय पण दिलेला आहे की असं हे लर्निंग होतं. लक्षात ठेवा, तुम्ही असं जर ते गप्प बसला तर मला कसं कळणार की तुम्हाला समजतंय, येतंय, न येतंय. हाऊ आय कॅन अंडरस्टँड. थोडस प्लीज बी सिरियस अबाउट दिस वर्क. See, I am repeating, other subject you are learned at least basic things, but this subject you are learning first time. You are learning first time, like first standard. So take it seriously. And what are the questions that you observed in the unit test 1? कसे questions आले होते? I know that everybody has scored 20 marks, 18 marks, 90 marks in all the subjects, but they couldn't get the even 16 marks, 17 marks, 18 marks in the graphics. So from that you can catch how much we need to be serious. किती सिरियस असं राहिलं पाहिजे या विषयासाठी. बघा त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा. So from my side I am covering each and everything. Okay, I feel your practice is lagging. Your practice you are lagging. Some of students are doing well, really appreciating. But काही विद्यार्थ्यांना अजून काय ओपनिंगच केलेलं नाही, काही चालू केलेलं नाहीये. मला रिफ्लेक्शन दिसत नाही काहीच. Okay, ठीक आहे. Anyway, I hope you will be serious and you will do the continuous practice. Okay, before starting the parallel lines, I will revise whatever we covered in the previous lecture. बघा प्रोफाईल लाईन मध्ये जो काय बेसिक कन्सेप्ट आहे की त्यामध्ये ट्रू लेंथ तुम्हाला कुठे मिळते, साइड व्ह्यू मध्ये मिळते. बरोबर, म्हणजे ट्रू कंडिशन ज्या आहेत त्या ट्रू कंडिशन्स तुम्हाला कुठे मिळणार आहेत, साइड व्ह्यू मध्ये मिळणार आहेत. So can you conclude like this? Yes, sir. Yes. So now if the condition is the horizontal line MN intersecting line AB, horizontal line MN intersecting line AB, refer the figure. असा क्वेश्चन जर असेल, बघा मी काय म्हणतो या ठिकाणी, लेट अस ड्रॉ द गिवन डेटा फर्स्ट. A dash B dash A B, and this is MN. See, what is the condition here? Horizontal line MN intersecting line AB. बरोबर, जी MN लाईन आहे AB ला इंटरसेक्ट झालेली आहे. And complete the projections. त्याचा अर्थ काय की whatever the views you will draw, front view, top view and side view, in every view that intersection of line should be there. MN should intersect with AB. MN should intersect with AB in front view as well as top view as well as side view. Okay. Now, what is the requirement? In case of profile line, the true length will be obtained in the side view. Okay. The true length of the line will be obtained in the side view. Now, if you look the front view and top view जर आपण बघितला तर AB चा जो काही ट्रू लेंथ असणार कुठे असणार आहे, साइड व्ह्यू मध्ये असणार आहे. बरोबर,
आणि काय म्हटलेलं आहे कंडिशन, हॉरिझॉन्टल लाईन MN. मग ही जी MN लाईन आहे, दिस इज अ ट्रू लेंथ. ही जी लाईन MN दिसते, this is a horizontal line, means what, it is parallel to the horizontal plane. Hello, am I audible? येस सर. जी तुम्हाला टॉफी मध्ये दिसते लाईन MN, it is representing true length because it is parallel to horizontal plane. मग ती फ्रंट व्ह्यू मध्ये लाईन कशी असेल हो, इन्क्लाइन असेल का हॉरिझॉन्टल असेल? Incline. बघा आम्ही काय म्हणतोय, बेसिक क्वेश्चन आपण जे केसेस शिकलो स्टँडर्ड केसेस, तुम्ही ह्याला जर ट्रू लेंथ म्हणत असाल, हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय ट्रू लेंथ असणार आहे? सी व्हेन आय से हॉरिझॉन्टल लाईन, इट मीन्स लाईन इज पॅरलल टू HP. लाईन इज पॅरलल टू HP. सो टॉफी विल बी, टॉफीला जी लाईन तुम्ही ड्रॉ कराल, इट विल बी इन्क्लाइन अँड इट विल रिप्रेझेंट ट्रू लेंथ. ओके, तर ती फ्रंट व्ह्यू मध्ये कशी असणार आहे, हॉरिझॉन्टल. बघा आपण शिकलोत ना लाईन, केसेस ऑफ लाईन मध्ये, जर फ्रंट व्ह्यू मध्ये हॉरिझॉन्टल असेल आणि टॉफी मध्ये इन्क्लाइन असेल, तर ही लाईन काय असते, ट्रू लेंथ असते. आणि ही लाईन काय असते, अपरंट असते, पॅरलल टू XY. सेम थिंग ना. नाउ दिस MN इज incline, it is representing TL. Okay, because it is a horizontal line. मग फ्रंट व्ह्यू मध्ये MN कशी असणार आहे, हॉरिझॉन्टल. बरोबर? Yes, sir. येस सर. मग पहिला तुम्हाला काय करायचं आहे, जास्त विचार न करता, प्रोफाईल लाईन दिसली म्हटलं तर AB इज लुकिंग ॲज अ प्रोफाईल लाईन. ओके, AB इज रिप्रेझेंटिंग प्रोफाईल लाईन, म्हणजे त्याचा ट्रू लेंथ तुम्हाला साइड व्ह्यू मध्ये येते. पटकन AB ची ट्रू लेंथ काढून घ्यायची साइड व्ह्यू मध्ये. आता काय जण म्हणतील की आम्ही लेफ्ट साइडला काढतो, काय अडचण नाही. मग लेफ्ट साइड जर काढायचं असेल तर काय होणार बघा, रेफरन्स ऍक्सिस, असंही काढलं तरी चालेल, X1 Y1. ओके, so take 45 degree angle here and project this point A on this line. A इकडे प्रोजेक्ट करा, इन्क्लाइन लाईन वरती M प्रोजेक्ट करा, perpendicular. Then this B point, then N point. All these points should be perpendicular, projected perpendicular. Then project A point in the side view, EM point, B point, perpendicular to XY, N point. All this projection should be taken to the side view. Okay, then A dash, B dash. Now match the points. टॉप व्ह्यूचा A पॉइंट, फ्रंट व्ह्यूचा A डॅश. कुठे होतंय बघा, दिस इज A डॅश, A डबल डॅश. नेक्स्ट टॉप व्ह्यूचा B पॉइंट आणि फ्रंट व्ह्यूचा B डॅश. इट इज कमिंग हिअर, B डबल डॅश. ओके, देन टॉप व्ह्यूचा M पॉइंट. हा, आता लिव्ह इट. आता पहिला AB कम्प्लीट करून, AB ची ट्रू लेंथ मिळाली आपल्याला. जॉईन दिस. करेक्ट. आता कंडिशन काय, हॉरिझॉन्टल लाईन MN इंटरसेक्टिंग लाईन AB. आता इथे डायरेक्ट आपला हॉरिझॉन्टल लाईन काढता येत नाही, पहिला इंटरसेक्शन पॉईंट साइड मध्ये आणायला लागतोय. हा इंटरसेक्शन पॉईंट आहे, हा इंटरसेक्शन पॉईंटला काय करायचं, साइड व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करून घ्यायचं. बघा ओके, दिस इज द पॉइंट. ओके, नाउ प्रोजेक्ट इन द फ्रंट व्ह्यू. तो इंटरसेक्शन पॉइंटला काय करा, फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा. नाउ प्रोजेक्ट M ऑल्सो अपवर्ड इन द फ्रंट व्ह्यू. N ला पण प्रोजेक्ट करा फ्रंट व्ह्यू मध्ये. प्रोजेक्ट N पॉइंट ऑल्सो इन द फ्रंट व्ह्यू. ओके, बघा कुठं कोइन्सिडन्स होते, ओव्हरलॅप म्हणजे मॅच होतात ते पॉइंट. This is M
dash, this is n dash. Okay, m dash n dash. Okay, now similarly you can draw the line mn line in the side view also. Okay, you can as you projected m point here, here is a point m double dash. बघा टॉफी मध्ये m आलेला आहे, फ्रंट व्ह्यूचा m point, m dash point. This is m double dash. Then n point also you are projected. Okay, so where it cuts here, n double dash. So join. ओके, आहे का अवघड काय? इज इट डिफिकल्ट? No, sir. बघा बेसिक जे लॉजिक आहे ते लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण इंटरसेक्शन लाईनचा स्टडी करतोय त्यावेळेस आपल्याला इथं ही लाईन प्रोफाईल आहे. मग प्रोफाईलची ट्रू लेंथ कुठे मिळणार आहे? साइड व्ह्यू मध्ये मिळणार आहे. मग त्या प्रोफाईल लाईनची ट्रू लेंथ पहिला मिळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग दिलेली कंडिशन काय चेक करायची? हॉरिझॉन्टल लाईन एम एन इंटरसेक्टिंग लाईन ए बी म्हटलेलं आहे. ओके, मग हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे काय? आता दिलेल्या डेटामध्येच ही एम एन हॉरिझॉन्टल लाईन आहे. इट इज रिप्रेझेंटिंग ट्रू लेंथ. मग कंटिन्यू मध्ये लाईन कशी असली पाहिजे? हॉरिझॉन्टल. तेच फक्त इकडे प्रोजेक्ट केलं साइड व्ह्यू मध्ये आणि एम एन लोकेट केला, झालं. एम डॅश डबल डॅश एन डॅश एन डबल डॅश असं लोकेट करून प्रोजेक्शन कंप्लीट झाले. इज इट क्लिअर नाउ? Yes, sir. हा, आता सिमिलर तुम्हाला मी फ्रंटल लाईन म्हटलं होतं. फ्रंटल लाईनच्या प्रॉब्लेम मध्ये काय होतं? नेक्स्ट रोल नंबर 28. बघा फ्रंटल लाईन. Roll number 28. Which members you are designing your industrial shed? Okay. What is meant by bracing? Okay, this is MN is a frontal line. Frontal line MN intersecting line AB. Okay, then what you'll do? Tell me steps. पहिली स्टेप काय असणार आहे? हा, What is meant by furling? स्टेप नंबर 1 काय असेल? True length. AB ची ट्रू लेंथ, प्रोफाइल लाइन AB ची ट्रू लेंथ. बघा AB is a profile line, so its true length will be obtained in a side view. So draw reference plane x1 y1, 45-degree angle. Okay. Roll number 29. So project this point A, Roll number B 29. up to inclined line, then project upward. Compression tension. Okay, then project Tell front what view. is meant by analysis of process. Analysis of process means that. Now join the points, match the points. Top view A point, front view A dash. Can you So it is matching here. A double dash. Analysis of process means that. Similarly, B point, top view is B point, front view is B dash. It is matching here. B double dash. Join this. A double dash, B double dash. This is representing TF. What is meant by analysis of process? मिळालं AB चा ट्रू लेंथ. येस. आता काय MN लाईन तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये पाहिजे, साइड व्ह्यू मध्ये पण पाहिजे. मग काय करणार? पहिला इंटरसेक्शन पॉइंट घेणार.
पहिला इंटरसेक्शन पॉइंट साइड मध्ये प्रोजेक्ट करून घ्यायचं. For your industry sector. Okay, then take this intersection point in the top view. Take intersection point in the top view. Type of plus advanced type. Why you selecting input? Then project in the top view. Okay. Next, roll number ठीक 30. है. Can you tell me what is mean by pitch of interest? Now Please, you can project this m dash n dash top view in the top view. switch on your videos. Video on. Correct. So whatever the intersection point, you just What is mean extend by it. pitch? What is pitch of extend this. Okay, so you got the point, m point and n point. Can you tell me the types of trusses? This is m Trusses. and this is n. Okay, or अलग टॉपिक मध्ये mn is parallel to xy and this front to m dash n dash representing true length. झालं का matching? Which type Same of answer. truss you are using for your industrial shape? हॅलो. sir. आता काय मग साइड मध्ये तुम्हाला mn पाहिजे, Post truss. मग प्रोजेक्ट करा ना. What is मग the reason? project this m point n point n dash point in the side view. Okay. Thank you. Now Roll number 20. where's the mn point of view? These are the projections of mn. These are the projections of mn line. Top view मध्ये mn ची पोझिशन घेतली साइड व्यू मध्ये. So it is cutting here at this point and this point. Roll number 29. View curve. Over. Mr. Sohn, This is view the room. n dash, n double dash and m double dash. काय फरक आहे सांगा. फक्त साइड व्ह्यू मध्ये mn हॉरिझॉन्टल आहे आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये फ्रंटल मध्ये व्हर्टिकल आहे. कारण तसं का बघा ना, इकडं हे m डबल डॅश n डबल डॅश इज पॅरलल टू x1 y1 आणि इकडं इनक्लाइन दिसले पाहिजे. ट्रू लेंथ आहे ना हे. Okay, so this is the logic that you have to remember and that we have to follow. Understood? Yes, sir. Okay, take a screenshot and you can complete later. Keeping your video on during हॅलो सर. Yes. oral presentation. 45 डिग्री अँगल नेहमी टॉप व्ह्यू मध्ये घ्यायचा. हा, 45 डिग्री अँगल नेहमी टॉफी मध्ये घ्यायचा. आता का घे सांगतो त्याचं तुम्हाला डेमो दाखवतो. आपण जस्ट तुम्ही असं होल्ड करा की हॉरिझॉन्टल प्लेन व्हर्टिकल प्लेन तुम्ही होल्ड करा आणि नंतर प्रोफाईल प्लेन त्याला चिटकवा. मग तुम्ही काय करताय, ती प्रोफाईल प्लेनला रोटेट करताय किती मधनं, 90 डिग्री अँगल मधनं ना. साइडचं जे Yes, sir. प्लेन घेतला पीआर प्रोफाईल प्लेन, हे तुम्ही काय करता 2D मध्ये करताना त्याला रोटेट करताना 90 डिग्री मधनं. Omkar, what is your roll यू number? आर रोटेटिंग टू 90 डिग्री. म्हणून काय केलं, हे अँगल 90 डिग्री मधनं रोटेट करून ते तुम्ही प्लेन काढ लक्षात If you ठेवा. are not in बघा, between जसं आपण म्हटलं, 35, दिस please इज leave the room. बीपी प्लेन, हे बीपी आहे लक्षात ठेवा. दिस इज एचपी, Omkar, what is your roll number? एचपी प्लेन and this is Who is Amol Rao? PP. Getting? Amol Rao कोण आहे? VP चे चिटकून जे असणार ते PP असणार आहे आणि त्याच्या VP च्या खाली HP. आणि PP मध्ये तुम्हाला काय मिळतो, साइड व्ह्यू मिळतो. Okay. मग ते तुम्ही प्रोफाईल प्लेन 90 डिग्री मध्ये रोटेट करता ना, Start. त्याच्यामुळे Roll ते number 31. तुम्हाला इथं असं 45 डिग्री अँगलचं लाईन घेऊन सगळे प्रोजेक्शन्स इन्क्लाइन लाईन मध्ये प्रोजेक्ट करून परत तुम्ही साइड मध्ये घेताय. Next.
असं उलट करायचं नाही, लक्षात ठेवा. Next. काही जण काय करतात, असं वरती लाईन काढतात, तसं नाही ते. तसं होईल का ते प्रोजेक्शन? होणार नाही ना. तुम्ही क्लिअर कट असं एचपी धरलंय, असं हे एचपी बीपी असं धरलेलं आहे, मग वरती कसं तुम्ही इन्क्लाइन काढणार नाही ना, Video on कारण साईड व्ह्यूच असं तुमचं प्लेन असणार आहे, तेच फक्त असं रोटेट होणार ना, 90 डिग्री मध्ये असं रोटेट होणार. इज अ क्लिअर क्वेश्चन? Yes, sir. Okay. Okay, take its a screenshot and you can do it later. And after the completion of this solution, you share on my WhatsApp. and your roll number. Okay, please share on my WhatsApp after completing the solutions. Now we'll move to the next. 34. Parallel lines. Give the heading. I will erase this this part. Have you taken screenshots? 34. Yes, sir. Okay. Now Keep your parallel lines. mic Put on the heading. roll number 34. Parallel All are lines. equal to us. Okay. See, in profile line also that we have to discuss the parallelism. So lines will be parallel to each other. Okay. जसं आपण oblique line मध्ये parallelism बघितला, that parallelism will be observed in the all the planes. सर्व plane मध्ये तुम्हाला lines parallel दिसल्या. Correct. फक्त true conditions कुठे मिळाल्या? Auxiliary plane मध्ये. आता इथं काय आहे? In case of profile lines, two lines will be parallel to each other in all the views. Okay, but true conditions will be observed in the side view and auxiliary plane. In the side view and auxiliary planes. Are you getting what I'm saying? फक्त एकच बदल आहे ठिकाणी. Not proper. True conditions will be observed in the side view and auxiliary planes. So this is the only change in the statement. Okay, जे पॅरलिझम आपण बघितलं ऑब्लिक केसेस मध्ये, आणि आता ही जे प्रोफाईल लाईन्स आहेत त्याच्यामध्ये प्रोफाईल लाईन मध्ये फक्त साइड व्ह्यू मध्ये ट्रू कंडिशन्स किंवा ऑक्सिलरी मध्ये तुम्हाला ट्रू कंडिशन्स मिळतील किंवा त्या ठिकाणी ते एक्झिक्यूट होतील. सो राईट अबाउट द पॅरल लाईन्स. So roll number 32. The parallelism will be observed. The parallelism will be observed So in all the planes, have you done the design of industrial shed? in bracket all the views, in all the views, So in that, bracket complete, for the analysis of trusses, which bracket one will be complete, used? but true conditions are observed, Which method in will you profile plane or auxiliary planes, in auxiliary planes, in profile plane or use? Okay, tell me auxiliary what planes. is mean by analysis of trusses? Okay, now let us take one example so that you'll understand easily. Analysis of Take trusses down. म्हणजे काय? Line RS parallel to line PQ, line RS parallel to line PQ, and true length of RS is 50 mm, and true length of RS is 50 mm. Full stop. Complete the projections. Complete the projections and refer the figure. And refer the What is mean by figure. analysis of trusses? And refer the figure. So please take down the figure, printed figure. XY line. XY. PQ. Okay. P dash Q Which dash. members you have designed? P dash Q dash. कोणते member design? So distance of point P is 10 mm above. Distance of point Q is 40 mm above. Sorry, 50 mm above Which from the members XY you line. have designed? Okay. Then complete the top view.
इंडस्ट्रियल शेडचं अनालिसिस आणि डिझाइन केलं की नाही तुम्ही? So which members you have designed in that? Complete the top view. Now again same method. Have you done design of purlin? Point P Have you done design of Q, operation member? same distance. Design Point of P, tension member? point P is there, and this is point Q. So can you tell me So distance are same, how do you 10 mm design the below tension and member? 50 mm below. Q point at distance of 50 mm. Then point RF is given. Okay, so you take this point RF at a distance of, oh sorry, R dash. R dash. Take at the middle. Section or you cannot say like this. Take at the middle. You have done the submission for that. Okay, this is R only. So at least you should know. So distances are given procedure 25, how you have designed the tension member. 25, Okay, forget 25. about it. Tell me the types of the trusses. R and R dash. Okay. Take down fast. Draw with the scale. What are the types of the trusses? सर पी डॅश पासून किती डिस्टन्स वर आहे आर डॅश दिले ना XY पासून 50 दिले ना ते. R dash point आर डॅश सर आर डॅश 25. P dash पी डॅश पासून, पासून सर अच्छा P dash पासून इकडे का? एक to take 20 mm. Only two types are there. Hip trusses. What are Over? Is it over? Yes, sir. any, Okay. Now see, here we want to show that parallelism in the side view also, in the front view as well as in the top view also. Okay. So line PQ and RS, they are parallel to each other. Okay. Where the length of RS is 50 mm. Is it right? Length of RS is 50 mm. बरोबर आहे का? Yes, sir. Now who will help me for the solution? पहिला काय करायला लागेल आपल्याला? for your design of industrial पहिल्यांदा काय करायला लागेल? what are the different weights? True length काढायचं. PQ ची true length काढायची. Yes, obtain the true length of PQ. Weight load calculate करता. So draw a reference plane x1 y1 parallel to or perpendicular to xy. Okay, this is x1 y1. Then take 45-degree angle. 45-degree angle. Then project top view in the side view. Weight load calculation मध्ये live load consider केलात का? Project this top view on inclined line. Weight load calculation मध्ये live load consider केलात का? Then project upward. No. Project upward. Then project Q dash. Project P dash. Project R dash. Project R in the side view. Now match the points. What is mean by bracing? So first of all, top viewचा P point, front viewचा P dash. बघा कुठं होतोय match. P dash. So here is the point P double dash. Then point Q. Top viewचा Q आणि front viewचा Q dash. Q double dash. Okay, so join What is mean by P double dash Q double dash. So this is representing true length.
ओके, आपल्याला PQ ची ट्रू लेंथ मिळाली. नाव सिमिलरली लोकेट पॉइंट R also. R double dash you can get R point where it intersects here. आता मला माहित नाही बघा तुमचं किती क्लोज येते किंवा अंतर येते माहित नाही, बिकॉज आय हॅव नॉट ड्रॉन टू द स्केल. सो दिस इज R double dash. R double dash. Okay, then what statement I have given? मी काय स्टेटमेंट दिलं होतं बघा पॅरलल बद्दल, पॅरलल बद्दल. इंडस्ट्रियल शेडला कुठल्या टाइपचा ट्रस यूज केला? स्टेटमेंट काय दिलं होतं मी पॅरलेलिझम साठी? The parallelism is seen in all the views, in all the planes. Which type of truss you use? Okay, but true conditions are obtained in profile plane or auxiliary planes. Okay, now here, can I draw a direct RS line 50 mm in the side view, in the profile plane? What was the span of the? Yes, sir. Because this PQ is true length, no? This PQ is true length. त्याच्यामुळे काय तुम्ही डायरेक्ट RS पण ती पॅरल करणार आणि त्याची जी ट्रू लेंथ असणार आहे, सो दॅट ट्रू लेंथ इज 50 mm. डायरेक्टली यू कॅन मार्क. I'm asking. So from this R double dash point, measure 50 mm distance. From R double dash point, measure 50 mm distance. Okay. So this is the point. Yes, double dash. Yes, double dash. Okay. आला का तुम्हाला line? Next, row number So this 34. line PQ is parallel to line RS, where RS is 50 mm. So this is also true length. Can you tell me? Because PQB you got true length means what? RS also a true length, and the true distance of RS is given 50 mm. So you can directly mark from the R double dash point 50 mm. येते लक्षात काय केलं आपण? हॅलो सर. हा, Principal rafter म्हणजे काय सांगा? हॅलो. P डबल डॅश आणि P डबल डॅश ट्रू लेंथ आहे का? ट्रू लेंथ असणार ना, साइड व्ह्यू काढला आपण ना, ट्रू बघा ना. लेंथ आहे ते सर R डबल डॅश ला. हा, मग ट्रू लेंथला पॅरल काढलेली लाईन नाही सर टच होत नाही ना R डबल डॅश. काय म्हटलं? हा बोला सर बोला. आमची टच तिथं मध्ये. हा सर. हा बोला की. तिथं मधला पॉइंट आहे ना तिथं टच होते. सी मी आता R डबल डॅश जो तुम्ही पॉइंट दिला ना तिथं, हा तिथं आमची लाईन P डबल मॅच होते का? हा ठीक आहे ना, वॉट एव्हर इट इज. काय एकदम क्लोज आलं तर काय फरक नाही पडणार. सी आपण हे जे डायमेन्शन घेतलेले आहे, ही कसं असतं, हे अंदाज घेतले डायमेन्शन्स असतात. हे काय असं कुठल्या पुस्तकात दिलेलं नसतं की स्टँडर्ड हे 25 असलं पाहिजे, हे 10 असलं पाहिजे. हे तुम्ही किती पण घेऊ शकता. प्रोसेस महत्व आहे, लक्षात ठेवा. व्हॉट इज इम्पॉर्टंट हिअर? प्रोसेस. हे जे डायमेन्शन्स मी दिलेत 10 mm 50 mm हे सगळे अंदाज डायमेन्शन्स आहेत ना. सर्वांचे एक केव्हा. आता तुम्हाला काय वेळेस परीक्षेमध्ये कसं असणार आहे, असं होणार आहे डायमेन्शन्स वगैरे थोडस. आता मी देताना डायमेन्शन्स मी सॉल्व्ह करून दिलं असतं तर हा प्रॉब्लेम आला नसता. ओके, ही मी सॉल्व्ह नाही केलेलं, ठीक आहे ना, पण ऍटलीस्ट तुम्हाला प्रोसेस समजली की बाबा येस हा R डबल डॅश पॉईंट एकदम जवळ आलेला आहे. म्हणजे आपण अंतर घेताना थोडस हा पॉईंट R वरती घ्यायला पाहिजे होता. टॉपिकचा पॉईंट थोडासा R खाली दाबायला पाहिजे होता, म्हणजे वर आला असता बरोबर R डबल डॅश. तर ही जजमेंट येते थ्रू द प्रॅक्टिस. Okay. ओके, Row number 35. येते लक्षात मी काय म्हणतोय? हा सर. हा जो R डबल डॅश पॉईंट आहे ना, जवळ आला म्हणून काही घाबरायचं काही काम नाही. ओके, आपल्या प्रोसेस प्रमाणे बरोबर आहे तो. R डॅश पॉईंट आणि R पॉईंट याचा कोइन्सिडन्स आहे, तिथं तुमचा R डबल डॅश मार्क केलाय. मग हिथून काय करा, 50 मार्क करा RS पॉईंट. सो नाउ दिस R डबल डॅश इज डबल डॅश and this P डॅश तर डॅश. तरच करायचं ना. हा, पॅरलल काढायचं का त्याच्यावरून? पॅरललच ना. त्याच्यावरून काढलं किंवा शेजार चिटकून काढलं ते पॅरलल दिसलं पाहिजे ना. शेवटी पुढे गेल्यानंतर ते पॅरलल येणार ना. Okay. Okay. So row number 35. ते पॅरलल आलं पाहिजे. You can use the meeting note. हे दिसताना कसं दिसलं पाहिजे? पॅरलल दिसलं पाहिजे, लक्षात ठेवा. नाव सर तुम्ही जे डायमेन्शन दिलेत ना त्यातून ते पॅरलल येत नाही. कुठले येत नाही पॅरलल? R डबल डॅश ते सर ते इंटरसेक्ट होते त्या लाईन मधूनच जाते. या लाईन मधून. हा सर लाईन मधूनच जाते. हा सर. येस सर. मग एक काम करा, थोडस मग सिंपल करेक्शन करा. हा फ्रंट व्ह्यू मधला R डॅश पॉईंट आहे ना, तो काय करा 28 वरती घ्या. हा सर. हा, इन्स्टेड ऑफ टेकिंग 25 यू टेक 28. हा 28 वरती घ्या. सो दिस R डबल डॅश पॉईंट हा 28 वरती घ्या, नंतर मग पोझिशन घ्या इकडं. मग हा इथं पॉईंट येईल बरोबर.
ओके ना? ओके सर. हा, मग आता इथून काय करा, मेजर 50 mm डिस्टन्स, मेजर 50 mm डिस्टन्स. So roll number 36 is present. थोडक्यात हे असं होणार आहे. Roll number 37. ओके, नाउ ड्रॉ Roll number 37. 50 mm distance parallel to PQ. ओके, Roll number 38. एस डबल डॅश मिळाला आता आपल्याला इथं. 39. करेक्ट, एस डबल डॅश. 40. मग आता हा आर डबल डॅश एस डबल डॅश पॉईंट हे काय करायचे, फ्रंट व्ह्यू मध्ये घ्यायचे आणि साइड व्ह्यू मध्ये घ्यायचे, सॉरी टॉप व्ह्यू मध्ये घ्यायचे. Keep your video on. बरोबर. आर डबल डॅश आणि एस डबल डॅश काय करायचं, फ्रंट व्ह्यू मध्ये घ्यायचं आणि टॉप व्ह्यू मध्ये पण घ्यायचं. घ्या मग आता एस डबल डॅश पॉईंट हा फ्रंट व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा. Roll number 36. बघा, इफ यू प्रोजेक्ट इन द फ्रंट व्ह्यू, ओके, तर प्रत्येक व्हिडिओ ऑन करा. अँड देन जॉईन दिस, हा. प्रोजेक्ट दिस आर पॉईंट, आर डॅश पॉईंटला वरती प्रोजेक्ट करा. बरोबर ना? Okay. वरती प्रोजेक्ट करायला लागेल का नाही? Have you done the design of industrial shed? हॅलो, आर डॅश पासून वरती लाईन एक्सटेंड करायला लागेल का नाही करायला लागेल? The types of trusses. करावं लागेल का नाही लागणार? येस सर. कारण हे तुम्ही ट्रू लेंथ म्हणताय ना, मग ही फ्रंट व्ह्यू मध्ये कशी पाहिजे, स्ट्रेट लाईन पाहिजे ना, प्रोफाईल लाईन पाहिजे ना, ते तर ती कंडिशन सॅटिस्फाय होते. सो दिस इज द Only यस डॅश, यस डॅश. हा, बोला की. तरी पण इंटरसेक्टच होते आज. नाही होणार. नाही सर येते पॅरलल येते येणार येणार एक्झॅक्टली पॅरल. कारण तुम्ही आता वरती घेतलं ना, हा आर डॅश पॉईंट तुम्ही वरती शिफ्ट केलेला आहे, लक्षात घ्या. that we use in इथं 25 घेतला होता ना अगोदर, इथं खाली 25 वरती 20, त्या पण ओव्हरलॅप झाला होता. आता मी काय केलं, हे 25 ठेवलेलं आहे टॉप व्ह्यू मध्ये आर, फक्त फ्रंट व्ह्यू आर डॅश 28 केला. मग 20 आर 8 केल्यानंतर मग बरोबर तो वर येईल ना. मग आता एस डॅश पॉईंट मार्क केला, तर फ्रंट व्ह्यू झाला, लाईन पी क्यू आणि आर एस पॅरल झाला. तर टॉप व्ह्यू मध्ये या, हा एस डबल डॅश पॉईंट इन्क्लाइन वरती प्रोजेक्ट करा. कुठले sections use करतो आपण? खाली नाही का घेते 28 आरला? नाही घ्यायचं, फक्त फ्रंट व्ह्यू मध्ये घ्यायचं. हे कसं आहे, प्रिंटेड आहे बघा. हॅलो, हे काय आता घ्यायचं नाही घ्यायचं म्हणजे आपले अजम्पशन आहे, लक्षात ठेवा. हे सर्व प्रिंटेड दिलं जातं तुम्हाला. Have you heard the name of angle section? आता तुम्ही काय केला, हा एस डबल डॅश इन्क्लाइन वरती प्रोजेक्ट केला, परपेंडिक्युलर टू द एक्स वाय. परत तो तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये आणला आणि आर एस जॉईन करून घेणार. आता Have you heard this name? Angle section use करता का? झालं. दिस इज द पॉइंट. येस, Channel section. दिस इज द पॉइंट. येस. Okay. Roll number 37 is there. Now see that in the front view, top view and side view, line RS is looking parallel to PQ and PQ is parallel to RS. 38. You can show the arrows. 38. Can you tell me what is mean by the pitch of the truss? Got it? Hello? Understood how to show the lines parallel to each other in case of profile? Types of trusses सांगू शकता का? Mata, can I conclude like this? The profile lines PQ and RS are inclined to HPVP and parallel to PP. Can I say like this? असं म्हणता येईल का नाही? हॅलो मीर. Yes, sir. Design येस सर. Profile lines PQ
and RS, they are inclined with, or the line PQ and RS inclined with HP, VP and parallel to PP. What was the span? If I say statement like this, then in the side view, Span. those lines will represent the TL. Those lines will represent the TL in the So side which view. type of truss you have Okay. selected for your industrial shape? आता ह्याच्यामध्ये Yes. काय करतील क्वेश्चन मध्ये चेंज? फाइंड आउट द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. फाइंड आउट द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. B50 your बघा मी काय म्हणते, क्वेश्चन कसा पुढे मॉडिफाय होऊ शकतो. फाइंड आउट, name is not there. त्याच्या पुढे जे तुम्ही स्टेटमेंट आता लिहिलं का नाही, त्याच्या पुढे क्वेश्चन काय विचारतील? फाइंड आउट द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. मग शॉर्टेज डिस्टन्स म्हणजे काय करणार, ह्याचा पॉइंट 2 काढणार. लक्षात ठेवा. Join the meeting काय करणार? at your time. हॅलो, शॉर्टेज डिस्टन्स काढणे म्हणजे काय करायचं? पॉइंट 2 काढणे. बरोबर आहे का? Yes, sir. Yes, मग Karan, Nikhil. आता ह्यात PQ पण ट्रू लेंथ आहे, RS पण ट्रू लेंथ आहे. मग त्या कुठल्या तरी एका लाईनला एक्सटेंड करून तुम्ही रेफरन्स प्लेन X2Y2 काढायचं. दॅट इज ऑक्सिलरी रेफरन्स प्लेन, आणि तिथे तुम्हाला PQ आणि RS चा पॉइंट 2 मिळणार. ते जॉईन करून तुम्ही डिस्टन्स मोजणार. दॅट इज द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन दी टू लाईन्स, ऑर No, you didn't get shortest distance between the which two members lines. you have designed for your industrial. Can you do it as a homework part? Yes, sir. Simply काय करणार आहे बघा, मी एक्सटेंड करणार असं. Simply I will extend this line RS किंवा PQ आणि ऑक्सिलरी रेफरन्स प्लेन Whether you have designed X2Y2 काढणार. X2Y2 compression member design केलं का? X2Y2 आणि आता RS तर प्रोजेक्ट केलंच आहे तुम्ही. PQ ला प्रोजेक्ट करायचं Have you परपेंडिक्युलर. designed Perleyचं design केलं का? PQ should be projected. ओके. आता डिस्टन्स कुठले घेणार? पाठीमागच्या व्ह्यूची ना, फ्रंट व्ह्यू मधले डिस्टन्स. बरोबर. Yes. मग घ्यायचं मग XY टू पॉइंट P डॅश, XY टू Q डॅश, What was the then span XY of to the R dash, XY to S dash, and transfer from X to Y to line. Okay. So I think 17? RS. 70 mm. So here I will get Okay. R. R, Which type of हाँ, truss R you double have dash, used for your industrial R1 double dash कोणत्या type चा truss use केला? आणि S1 double dash. हा पॉइंट 2 झाला आपल्याला. नंतर दुसरा by taking distance XY to P dash, Next, XY to Q number dash. 40. This is Good, good, P1 double dash, Q1 double dash. Which members you have designed So join for this. your industrial shape? So this is the shortest distance between the lines. No, This I'm is the asking which shortest members? distance between the lines. म्हणजे हे क्वेश्चन तुम्ही तयार करू शकताय. जो क्वेश्चन तुम्ही आता लिहिला होता त्याच्यामध्ये तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता. फाइंड आउट द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. स्वतः केलं design? फाइंड आउट द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन द लाइन्स. कुठल्या कुठल्या members design? जसं आपण पॅरलल लाईन मध्ये बघितलं, परपेंडिकुलर मध्ये बघितलं. सेम कन्सेप्ट वी आर अप्लाइंग हियर. Have you designed तर एक डबल डॅश डिस्टन्स कुठलं घेतलंय? कुठलं Have you designed compression member? कुठलं डिस्टन्स? P1 डबल डॅश डिस्टन्स. फ्रंट व्ह्यू मध्ये डिस्टन्स घेतले ना. हा साइड व्ह्यू प्रोजेक्ट केलाय, मग फ्रंट व्ह्यू मध्ये डिस्टन्स घ्यायचे. Pitch of the truss सांगू शकाल काय? Pitch म्हणजे काय? हा साइड व्ह्यू तुम्ही प्रोजेक्ट केलाय, साइड व्ह्यू मधले पॉइंट्स. मग फ्रंट व्ह्यू मध्ये डिस्टन्स घेऊन पुढे ट्रान्सफर केले X2Y2 च्या. Clear now? Yes, sir. Okay. So we'll stop here. Again, after lunch break also my lecture is there. So thank you. So we will cover what were some miscellaneous examples. So you can leave now. Okay. Actually here our topic is over. Today our topic is over. We have covered all the varieties. Still we will cover some miscellaneous example. Those are difficult. Then we'll today only we will declare this unit number 1 will be completed. Okay. So I will stop here.